नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 1, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड गडावर झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 2, सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 2, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी ही राजगड ही होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2, हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? तर ऑप्शन क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात अष्टप्रधान मंडळ मार्फत राज्यकारभार चालत असे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, डॅश हे न्यायाधीश होते, त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. डॅश हे न्यायाधीश होते, त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 2, निराजीरावजी हे न्यायाधीश होते व त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोण सुमत होते, त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते? खालीलपैकी कोणते सुमत होते, त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1, रामचंद्र त्र्यंबक डबीर यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, डॅशचे सचिव होते, सचिवाचे काम अज्ञात पत्रे तयार करण्याचे होते. डॅशचे सचिव होते, सचिवाचे काम अज्ञात पत्रे तयार करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 1, अण्णाजी दत्तो हे सचिव होते आणि अज्ञात पत्रे तयार करण्याचे काम करत असे. प्रश्न क्रमांक 9, रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, 46वे पोलीस महासंचालक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पारा या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना ही 1922 या वर्षी घडली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4, भारतीय नागरिकत्व कायदा हा 1955 या वर्षी बनवण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह हे Cu. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतात व्यापारी ब्रिटिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? भारतात व्यापारी स्वीडिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 1, इसवी सन 1771 या वर्षी स्वीडिश ईस्ट इंडिया स्थापन झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, जैतापूर खाडी ही
काजवी या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, उत्तर कोकणामध्ये 5 जिल्हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, ग्रामपंचायत अनुदान कोण घोषित करतो? ग्रामपंचायत अनुदान कोण घोषित करतो? तर ऑप्शन क्रमांक 1, पंचायत समिती ही ग्रामपंचायत अनुदान घोषित करते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, भंडारा या ठिकाणी गायखुरी डोंगर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा असे नावाने ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, सेतुरमाळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सेतुरमाळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, सेतुरमाळ हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, देवेंद्र झांझारिया हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, CBIचे अध्यक्ष कोण आहेत? CBIचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, सुबोध जयस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, SCBचे अध्यक्ष कोण आहेत? ACBचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, रजनीश शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? तर ऑप्शन क्रमांक 2, 21 मे 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय ओळखा. खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4, ई ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅशेस असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2, आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, 2 स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅशेस असे म्हणतात. 2 स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3, संयुक्त स्वर असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डॅशेस असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1, विशेषण असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅशेस असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4, क्रियापद असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, सलाते हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, मृत्युंजय हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2, वि. स. खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? तर ऑप्शन क्रमांक 1, अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही गाजलेली कादंबरी होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3, विश्वास महिपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, गोलपीठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
गोलपिटा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे गोलपिटा या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वैतरणा व सावित्री या नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 काळे लोहा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? काळे लोहा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा या राज्यामध्ये काळे लोहा आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना या जलाशयास शिवाजी सागराचे जलाशय म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 दुधना ही तापी नदीची उपनदी नाही. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सूर्यफूल ही डॅश वनस्पती आहे? सूर्यफूल ही डॅश वनस्पती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 द्विबीजपत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश या नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी अप्सरा या नावाने ओळखली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्रातील खसदरीतून वाहणारी नदी होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा येथे महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सुरू झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भूमध्य सागर व अंटार्क्टिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा? भूमध्य सागर व अंटार्क्टिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा? तर ऑप्शन क्रमांक 4 जिब्राल्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर पणजी या मार्गातून फोंडा घाट जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीवर श्रीनगर हे शहर वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अडाण धरण हे वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गायखुरी डोंगर हा भंडारा ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते? पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते? तर ऑप्शन क्रमांक 4 अंबोली घाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कोकण रेल्वेची स्थापना केव्हा झाली? कोकण रेल्वेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1990 साली कोकण रेल्वेची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3
अमृतसर या शहरामध्ये शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीकाठावर वसले आहे. खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीकाठावर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 करा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, अंबाझरी व भिंगार ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबाझरी व भिंगार ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, अंबाझरी व भिंगार ही थंड हवेची ठिकाणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2, भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून चहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, शुकाचार्य डोंगर हा सांगली जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणकोणत्या तंट्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहभागी आहे? खालीलपैकी कोणकोणत्या तंट्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहभागी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, नर्मदा नदी पाणी वाटप तंटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, अरवली हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग डॅश डॅश आहे? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग हा डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, NH-44 हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, बुलढाणा जिल्ह्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्र नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे? महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, जास्त आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे? अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर सालेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, चबाहर हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहर हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, इराण या देशामध्ये चबाहर हे बंदर स्थित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1975 साली महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, काटेपूर्णा व नळगंगा या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे? आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ ही तुमसर या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त किती राज्यातून जाते? भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त किती राज्यातून जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, 5
प्रमाण वेळ रेखावृत्त 5 राज्यातून जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डॅश डॅश वस्तूचे वजन सर्वात कमी असते. डॅश डॅश वस्तूचे वजन सर्वात कमी असते. तर ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये वस्तूचे वजन सर्वात कमी असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता. तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे. नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा. नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण गिरणा नदीवर बांधलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे. उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभा दांडा हे पुळण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते. कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना धरणातील जलाशय हा शिवसागर या नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रात औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना हा होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही. खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 यारदांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे. शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 शॉनचे पठार म्यानमार या देशात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 हनुमंते घाट हा डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्या मध्ये आहे. हनुमंते घाट हा डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्या मध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर कुडाळ यांच्या मध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय. लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय. तर ऑप्शन क्रमांक 2 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य खारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्यात गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत. भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 भारताच्या उत्तरेला चीन नेपाळ भूटान हे देश आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे. ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ज्वारी संशोधन केंद्र हे सोलापूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कांडला हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते. कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना धरणातील जलाशयास शिवसागर या नावाने ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भीमा कृष्ण संगम खालीलपैकी कुठे आहे. कृष्णा भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा कृष्ण संगम रायचूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते. तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्रातील तापी
नदी खसदरीतून वाहते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही. खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 वज्रेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा नदीवर चांदोली धरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सार्कची निर्मिती होते. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सार्क निर्मिती होते. तर ऑप्शन क्रमांक 2 हिम नदी या कारणामुळे सार्कची निर्मिती होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी कोणतीही नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल.